हॅलो हॅलो सर, खरवडे सर बोलायले का? बोला. तर ते आपली मराठी व्याकरणची बॅच घेतली होती सर मी. ती बॅच केल्यामुळे दुसरीकडे इच्छाच वेळ झाली मराठी व्याकरण बघायची. नाही नाही नाही, काही विषय नाही. सर वर्णमाला बघितली मी, तेच वर्णमाला बघितली म्हणून हा, वर्णमाला संपत आली जवळपास. शिकवणं बी भारी आहे. तुम्ही काऊन टाका घडी व्हिडिओ? नो चॅलेंज आहे मराठी व्याकरणला. नाही नाही, काही विषय नाही. धन्यवाद. सर ते हॅलो, हा हा, ते सर बॅच घ्यायची होती आमच्या मित्राला. ते ऑफरमध्ये वगैरे काहीतरी राहते ना? ऑफर आता नाही, आता कधी मध्ये ठेवत असते ऑफर त्या. नाही नाही सर, भारी आहे पण ते आम्हाला थोडं आतुरता वाटायची ना सर. नाही काही. सर याला आता हे सर न्यू अपडेट मस्त आणलं सर. ते PDF द्यायला सहज, ते थोडं मस्त वाटलं. न्यू अपडेट बरं आहे का? हो सर, ते पाहिजे म्हणजे आम्हाला लिखापडीचं काम नाही ना सर. काय काय लिहावं? नाही नाही, ते PDF आता चालू केली ना त्याच्यामध्ये. हा सर, हे लय मस्त केलं हो ना सर. नामला सर्वनामला कुठं 30-40 टॉपिक कोणते सर घेतात सर? कोणीच घेत नाही. तेच म्हणायला होतं. तर तुम्ही तुमचे फक्त 2 ते 3 व्हिडिओ पाहिले. तिथून तुम्हाला कॉल करून तुमचा कॉलबॅक घेऊन मी तुमची बॅच घेतली होती. असं असं असं. आता बाकी खूप बॅच आहेत पण ती बॅच घेऊन मतलब नाही. तर पहिलं थेरी फळ्यावर येते मग शिकवतात. तुमचं कसं आहे, स्वतः थेरी घेऊन शिकवतात. हा बरोबर आहे. हो हो ते त्यांची प्रोजेक्टरला थेरी येते, तसं तर कोणी बी सांगू शकते की सर पुस्तका लेवलचे हे असं 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 असं. हो 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 हो. म्हणून करा सर ते एकदा, तेवढं आमच्यासाठी फक्त. काहीच विषय नाही, एक नंबर काम होईल. सर मॅप भारी होते, फक्त तुम्ही थोडं वर्क करा तिच्यावर. मराठीला नो चॅलेंज आहे सर, बस तुम्हाला. नाही नाही, काहीच विषय नाही, काहीच विषय. आणि सर कोणताच असा क्वेश्चन त्याच्यामधून नाही म्हणून नाही. पण सर त्या पहिल्या याचे PDF टाकायला काय सर, ते नाम सर्वनाम वगैरे त्याच्या सगळंच मी म्हणत ना, आता इथून पुढे जे होईल का हम्म. वर्णमाला, आता जे पहिले साध्या बोर्डवर लेक्चर आहेत ना आपले, हा सर, हा हा. ते फक्त आपण एक्स्ट्रा म्हणून ठेवणार आहेत. आता डबल तिथंच दुसरी बॅच तयार होणार आता इथून पहिल्यापासून. असं आहे का सर? मग आता तर मस्त आहे ते. आता काय करणार आहे माहिती का मी? आता कसं असते, आता त्याच्यामध्ये नाम हा सर. आपलं हे वर्णमाला, संधी, समास, अलंकार आणि केवळ प्रयोग अव्यय हे 4-5 चॅप्टर घेतले की ती बॅच कम्प्लीट होती. बरोबर आहे? हा सर, हा सर. आणि मग ती बॅच तशीच ठेवून त्याच्याच बाजूला प्रॉपर आपल्या डिजिटल बोर्डवर बॅच चालू आहे आता. आता सर न्यू समजा ही राहणारच ना सर? ही तर तुमच्यासाठी सेपरेट राहणार, जे बी कोणी हे घेईन ऍप त्याच्यासाठी. हा तेच म्हणालो का अलग दुसरं नाही नाही, ही तर राहणार, त्याचा विषय नाही. पण त्याच्या आता जे वर्णमाला कसं डिजिटलवर चालू आहे का नाही, हा ते तशी पटलं सर सगळी बॅच आपल्याला ते. डिजिटलवर पडेल, सगळी बॅच. आणि पुन्हा सर न्यू घेणार का सगळं तुम्ही? नाही, पुन्हा डबल घेणार सगळ्या गोष्टी, पण ते तुम्हाला पण बघायला भेटणार असं म्हणेल. हा हो ना सर, फरक समजा थोडाफार. तर फक्त तुम्ही रेग्युलर लेक्चर घ्या भाऊ, टॉपला यायला काहीच टाइम लागत नाही सर. आणि लाईव्ह वगैरे क्लासेस घेतले ना, येस येस येस. तुमचं काय लय टाइम लागत नाही हो सर. नाही हो ना. आता एकाला माहित झाली, दोघाला. आता आमचा मित्र म्हणजे मराठी व्याकरणाचं त्याला सुद्धा माहित नव्हतं. मी त्याला म्हणलो तू फक्त ही बॅच घेऊन पाहिजे, फक्त असं कर म्हणलो की पळवू नको. त्यानं माझं तुमची बॅच घेतली, पुन्हा आता याच्या दिवशी दोघा तिघाला दिली सर. ती ऑफर होती ना 99 रुपयाला. बरोबर. हो हो हो. पाडव्याच्या दिवशी होती का सर? येस, पाडव्या दिवशी होती. बरोबर आहे. हा 99 रुपयाला. त्या दिवशी दोघा तिघाला म्हणलो मग सर लॉग इन करून दिले, पहिलं पहा म्हणलो, मग तुम्ही घ्या. असं. लय मस्त वाटलं सर तुमच्या गोष्टी. काय म्हणालो, मी इतकं त्याच्यात काम चालू आहे माझं, मला माहिती आहे, स्वतः विश्वास आहे. एक दिवस शिकवायला नो चॅलेंज आहे तुम्हाला? नाही नाही, काही विषय नाही. शिकवायला नो चॅलेंज आहे सर, म्हणजे शिकवण्याबद्दल नाव बोट काहीच नाही सर तुमच्या. कोणता असा कुठला डाऊट नाही की कोणती गोष्ट नाही. तसं शिकवतो सर शिवतो. वर्णमालावर कुठं 23 धडे झाले अजून. हो, अजून बाकी वर्णमाला खूप बॅच आहेत सर असे. आता हे एकत्र आलेल्या खूप आहेत मराठी व्याकरणचे बी. पण कसं आहे सर, फरक आहे तुमच्या बॅचमध्ये. तुमचे असे सर शब्द मी वहीत लिहून काढलेला आहे पूर्ण. तुम्ही जी बॅच घेतली ना तुमच्या शब्दात, तर तीच आमच्या शब्दात. आता आम्हाला म्हणजे कधी मध्ये जर विसरला कोणती गोष्टीची अडचण आली तर तीच PDF बनवून पाहता येते. हो. आमच्या वहीमध्ये समजा. तर कोणाला जमत नाही. कोणत्या गोष्टी कोण घेते माहिती आहे की सोप्या गोष्टी घेतात. नाम, सर्वनाम, विषय, बेस. नामाचे 3 प्रकार, त्याचे बाकी उपप्रकार, सर्वनामाचे 2-4 प्रकार, बस झालं. तुम्ही खड्ड्यात त्याच्यात जाऊन घेता. हो. त्याच्यामुळे सर बरं वाटते. कुठं काय म्हणतात. आपल्या क्लास, आपल्या बॅच मध्ये पहिल्यापासून जर बघितलं एखाद्या, तर येडं बी मराठीत त्याच्यात पैकीच्या पैकी मार्क केली. तर सांगावलं की आमच्या मित्राला सांगावलं की मराठीचं काहीच येत नव्हतं, बाकी विषय टॉप होते. मॅथ, बुद्धिमत्ता टॉप मारत मराठीला. आता तो तुमच्या बॅच पाहिलं त्यापासून बरी झाली ते. फक्त ते म्हणजे व्हिडिओ कॉल टाकायले सर. आम्ही रोज पाहिलो 4-8 दिवसाला संधी वगैरे टॉपिक चालतो. असं आहे का सर? आता वर्णमाला टॉपिक ज्यानं बी आपला केलाय त्यानं मराठीत एक बी मार्क वर्णमालेचा जाऊ द्याचा मग म्हणतो.
नाही भारी केला सर, मी केला, अर्धी बॅच केली वर्णमालाचं बी, मस्त शिकवलं वर्णमाला. म्हणजे ते मला माझं पहिल्यापासून तत्व आहे, केली ना गोष्ट कोणती बी तर टॉपची, नाही तर मग नादी लागायचं नाही. झालं तर करोडपती, नाही तर भिकारी पहिलेच येत आपण, तिथे डोकं लावायचं. ते आहेत की सर. ते तत्व पहिल्यापासून येत आपले, म्हणून आपण ह्या तत्वाला येऊन भिडलेले इथं. नाही ते लई सर आपल्याला शिकून आवडलं तुमचं मराठी व्याकरण. बस नाही काही विषय नाही, त्याच्यामुळे चालू लागलं सर, पहिला पेढा तुम्हाला देत. बस काहीच विषय नाही, 100% तुमचं हो सिलेक्शन. हो सर, काहीच गरज नाही सर, फक्त ते आमच्या मागणीच तो एकदा ते टॉपिक टाका सर तुझा. 100 नाही रोजच पडतील आता इथून पुढे, 100% पडतील ते पण. हो आता हे नाही सर, कोणी बनवायला म्हणून म्हणालो आता सर काय म्हणालो, आज जसा तुमचा मला फोन आला, इतक्या प्रेमानं प्रत्येकाला फोन येत नाही, एवढी सोपी गोष्ट नाही. ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये नादान गोष्ट नाही. नाही सर, ते सगळ्यात मोठा पॉईंट आहे सर. कळलं का तुम्हाला? पुढच्याचा फोन येत आहे, जेव्हा माणूस प्रतिक्रिया मनातली देत असते का, त्याला चॅलेंज नसती, कारण ती रक्तातून असती, मनातून असती. तर आमच्यापाशी खरं सांगायला गेलं 3 ते 4 बॅच आहेत, पण ते कसं ते नॉटच मोडच होईल. काय सांगावं, खरं सांगायचं काय आता एक बॅच घेतली समजा सर, ऑलची तर त्याच्यात सगळे सब्जेक्ट. आता पुस्तक लिहायला चालू करायलो मी, म्हणजे जवळपास पुस्तकाचे 2-3 चॅप्टर झाले टॉपचे एकदम. तर कोणतं मराठी व्याकरणचं सर? मराठीचं पुस्तक. सर तुम्ही करायला पाहिजे, एवढी कला तुम्ही सेपरेट मराठीचे म्हणल्यावर तुमच्या वस्तू काही बी होते सर. नाही आता मराठी व्याकरणचं जरी स्पेशल पुस्तक काढलं तरी जमते सर. आता मार्केटमध्ये सर कोणाची बी नाही काही म्हणण्यापेक्षा मी एकच काढणार, पुन्हा तिथून पुढे मग विषय नादच खोळा. मग मराठीच्या बाबतीत पुन्हा मग कोणी म्हणायचंच नाही की पुस्तक आता काढा म्हणून कोणी. सर झाले 2-4 चॅप्टर सर. हो 4 चॅप्टर झाले. तर खूप वेळ घेते ते, कारण कसं असते काना विचार करून टाकावा, सगळ्या गोष्टी विचार करून काढावं लागतं ना सर. चुकल्यावर नाव बोट ठेवणार खूप राहतात ना सर. नाही चूक मी तर म्हणालो ना, चूक तर जमतच नाही. तुमची एक बी चूक असली तरी काम झालं आपलं, संपला विषय. करिअर संपत्ती बरोबर आहे. चूक जमत नाही, कारण कसं असते एका पॉईंट न पोराने आपला विश्वास ठेवलेला असते. मी आपल्या ऍप मध्ये बघायचं, मी लिहिताना काना मात्रा वेलांटी सुद्धा इकडे तिकडे होऊ देत नाही. लय भारी ते सर. तुमच्या दिसण्याच्या दृष्टिकोनावर वाटत नाही तुम्ही एवढे शिकत असताना. खरं सांगणार काय करा. नाही खरंच राहणीमान हे ते आता दिसते ना समजा एरी. तुमचे रोज स्टेटस बघतो आवर्जून, काय आहे का नवीन टाकले का सर ना काय कोणती गोष्ट. ते वाटत नाही म्हणाले तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही असं हे शिकवत असाल या लेवलचं नॉलेज. वय काय जास्त वाटत नाही, काही नाही त्याच्यामुळे. हो ना नाही काही. त्याच्यावर फोटो बी साधा बारीक दिसते एरी. हो ना करा सर मग. काहीच विषय नाही, 100% धन्यवाद. ओके सर. येस हो.